नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळसह संपूर्ण विदर्भात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। पुरामुळे अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे। पिकं देखील धोक्यात आली आहेत। यवतमाळमध्ये गेले 3 दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे। आर्णीमधल्या अरुणावती नदीला आलेल्या पुराचं पाणी 400 ते 500 घरात शिरले, त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले। तर पांढरकवडा शहरात खुनी नदीचं पाणी वस्तीत शिरले। तसंच नागपूर तुळजापूर राज्य मार्ग बंद झालाय। कोपा मांडवी जवळ नाल्याला पूर आल्यामुळे इथली वाहतूक देखील ठप्प झाली। झरी जामणी तालुक्यातल्या दाभा, डोरली, आहेरल्ली, सतपल्ली, कमळवेल्ली ही गावं देखील पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने वेढली असून त्यांचा संपर्क देखील तुटलाय। जिल्ह्यात 4 दिवसात झालेल्या पावसाने 243 घरांची पडझड झाली आहे। तसंच एक शेतमजूर वीज कोसळून ठार झालाय। गोंदिया जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाघ नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात तब्बल 156 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गेल्या पावसामुळे चंद्रपूर हैदराबाद हायवे चंद्रपूर अहेरी मार्ग बंद झालाय। तर भंडाऱ्यात अतिवृष्टीमुळे वैनगंगेने धोक्याची पातळी गाठली आहे। पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे। विदर्भात गेले 3 ते 4 दिवस पावसाने धुमाकूळ घातला। ही दृश्य आपण बघता ती भंडाऱ्यातली आहे। वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।